आजचा विषय देवाच्या लोकांनो, याकोबाचे पत्र अध्याय क्रमांक 4 आणि वचन 7. म्हणून देवाच्या अधीन व्हा आणि सैतानाला अडवा, म्हणजे तो तुमच्यापासून पळून जाईल. आजचा विषय देवाच्या लोकांनो, तुम्ही कोणाचा विरोध करता? तुम्ही कोणाचा विरोध करता? याकोबाच्या पत्रामध्ये देवाच्या लोकांनो सांगितलं आहे की तुम्ही देवाच्या अधीन व्हा. कुठं व्हा? ज्या परमेश्वराने तुम्हाला आणि मला बनवलंय, या जगाच्या सृष्टीला बनवलंय, प्रत्येक गोष्टीला बनवलंय, जो निर्माणकर्ता आहे त्या निर्माणकर्त्याच्या अधीन व्हा. काय करा? अधीन व्हा. प्रेज द लॉर्ड. आणि सैतानाचा विरोध करा, म्हणजे तो तुम्हापासून काय होईल? पळून जाईल. जर तुम्हाला सैतानाला पळवायचं असेल तर तुम्हाला 2 गोष्टी तुमच्या जीवनामध्ये कराव्या लागतील देवाच्या लोकांनो. पहिली गोष्ट आहे ती म्हणजे तुम्ही देवाच्या अधीन व्हायला पाहिजे, आणि दुसरी गोष्ट आहे देवाच्या लोकांनो ती म्हणजे तुम्ही सैतानाचा प्रत्येक गोष्टीचा विरोध केला पाहिजे. आणि जर या 2 गोष्टी तुम्ही तुमच्या जीवनामध्ये करत असाल देवाच्या लोकांनो, तो 100% सैतान तुमच्या जवळ राहू शकत नाही. सैतानाचे विचार तुमच्या मनामध्ये येऊ शकत नाही. सैतान तुमच्या कानामध्ये बोलू शकत नाही. तुम्हाला भीती कधी वाटू शकत नाही, कारण तुम्ही 2 गोष्टी तुमच्या जीवनामध्ये आज करायचं ठरवलंय की मला प्रभूच्या अधीन राहायचंय आणि सैतानाचा विरोध करायचा आहे. म्हणजे तुम्हाला देवाच्या बाजूने उभा राहायचंय आणि सैतानाला देवाच्या शब्दाने विरोध करायचा आहे. प्रेज द लॉर्ड. एक उदाहरण पाहू आपण, आपल्याला समजेल की आपण जीवन जगत असताना कोणाच्या अधीन राहिलं पाहिजे आणि कोणाला विरोध केला पाहिजे. जे येशूने केलं तेच तुम्हाला करायचंय, बाकी काहीच करायचं नाही. येशूने जे सांगितलंय ते जर तुम्ही केलं तर सैतान तुमच्या जवळ कधीच थांबणार नाही. सैतान तुम्हाला घाबरायला लागेल. देवाच्या उपस्थितीमध्ये सैतान थांबू शकत नाही. मत्ती याचा 4 अध्याय 3 आणि 4 वचन आपण पाहू. या गोष्टीमध्ये समजन आपल्याला की आपण कोणाचा विरोध करायचा आणि कोणाच्या अधीन राहायचं. मत्ती याचा 4 अध्याय 3 आणि 4 वचन. तेव्हा परीक्षक त्याच्या जवळ येऊन म्हणाला, तू देवाचा पुत्र आहेस तर ह्या धोंड्याच्या भाकरी व्हाव्यात अशी आज्ञा कर. परंतु त्याने उत्तर दिले की मनुष्य केवळ भाकरीने नव्हे तर परमेश्वराच्या मुखातून निघणाऱ्या वचनाने जगेल, असा शास्त्रलेख आहे. या ठिकाणी येशूने देवाच्या लोकांनो 40 दिवस उपवास प्रार्थना केली, आणि उपवास प्रार्थना संपतच देवाच्या लोकांनो सैतान त्याच्या जवळ आला, आणि सैतान देवाच्या लोकांनो येशू संग संभाषण करत आहे आणि येशूला बोलत आहे देवाच्या लोकांनो, तू जर देवाचा पुत्र असेल तर हा जो धोंडा आहे त्याच्या भाकरी कर, या दगडाच्या या धोंड्याच्या भाकरी कर, असं सैतान येशूला सांगतोय. आणि येशूने ते ऐकलं, आणि देवाच्या लोकांनो येशूने त्याला उत्तर काय दिलं? काय उत्तर दिलं येशूने? मनुष्य केवळ भाकरीने नव्हे तर परमेश्वराच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक वचनाने जगेल. तुम्हाला गॅरंटी आहे तुम्ही देवाच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक वचनाने तुमचं जीवन तुम्ही जगू शकता. मला गॅरंटी आहे, या चर्चला गॅरंटी आहे, देवाच्या लोकांनो विश्वास आहे प्रभूवरती, येशूवरती, की परमेश्वराच्या मुखातून निघणारं प्रत्येक वचन ज्याने ते बायबल मध्ये लिहिलंय त्याने आपण परफेक्ट जीवन जगू शकतो. येशूने कोणाला विरोध केला या ठिकाणी आणि का विरोध केलाय? येशूने या ठिकाणी कोणाला विरोध केलाय आणि काय विरोध केलाय हे जर तुम्हाला समजलं तर तुम्ही आज नंतर प्रत्येक सैतानाच्या गोष्टीला विरोध करून टाकता. आमेन, आमेन. आता भूक लागली, प्रत्येकाला भूक लागते.
लागली की नाही भूक? येशूला तर 40 दिवस उपवासाची प्रार्थनामध्ये, त्याला तो खूप भूक लागली असेल. आणि भूक लागल्यानंतर देवाच्या लोकांनो, मनुष्य काय करतो? खाण्याचं बघतो. त्याच्या शरीराला काय लागतं? भाकर लागते. आणि हे सैतानाला माहिती आहे की तुमच्या शरीराला कसली गरज आहे, तुम्हाला कोणत्या गोष्टीची गरज आहे, हे सैतानाने ओळखलेलं आहे. येशू देवाचा पुत्र आहे. तो उपवास प्रार्थनेमध्ये 40 दिवस उपवास प्रार्थना करेत. आणि त्याची गरज काय आहे देवाच्या लोकांनो? अन्न. काय गरज आहे? अन्न, भाकर. त्याची गरज आहे देवाच्या लोकांनो. आणि जर येशूची गरज भाकर आहे, तर आपण येशूला सांगू. काय सांगू येशूला? अरे चल, या धोंड्याच्या भाकरी करून दाखव, मग मी समजेल की तू देवाचा पुत्र आहे. आता जो ऑलरेडी देवाचा पुत्र आहे, त्याला काय गरज आहे लोकांना प्रूव्ह करून द्यायची का मी देवाचा पुत्र आहे? तुम्हाला कळतंय की नाही? समजते की नाही समजते? ही मुलगी आहे, ही मुलगी हिच्या वडिलांची आहे. हिला प्रूव्ह करून द्यायची काय गरज आहे? हिला ऑलरेडी माहिती माझे वडील आहेत, माझी आई ही आहे. समजलंय तुम्हाला? आणि कोणतरी तुम्हाला सांगेल की तू प्रूव्ह करून दे की तुझे ते आई वडील आहेत. काय गरज आहे? तुम्हाला माहिती आहे, बस खतम. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. सोन्याला किती घासल्यानंतर सोनं शुद्धच आहे, तर सोनं अशुद्ध होईल. कळतंय की नाही तुम्हाला? येशूची गरज देवाच्या लोकांनो भाकर आहे. सैतानाला माहिती आहे येशूची गरज भाकर आहे. आणि येशूला तो म्हणतो या धोंड्याच्या भाकरी कर. आणि ज्यावेळेस धोंड्याच्या भाकरी असं कर म्हणतोय, येशूने ते शब्द ऐकले. आणि येशूने शब्द ऐकल्यानंतर देवाच्या लोकांनो, जी येशूची गरज आहे, ती येशूची गरज देवाच्या लोकांनो येशू सैतानाच्या शब्दाने पूर्ण करणार नाही, तर देवाच्या शब्दाने पूर्ण करेन, असं येशूने त्याला सांगितलंय. प्रेज द लॉर्ड. तुमच्या जीवनामध्ये अनेक गरजा तुम्हाला लागत असतील जीवन जगत असताना, पण देवाच्या लोकांनो ती गरज, तुमचा विकनेस, तुमची कमजोरी ही सैतानाला माहिती आहे. आणि जर तुमची कमजोरी सैतानाला माहिती आहे, तुम्हाला त्या गोष्टीची गरज आहे, असं तुम्हाला कळतंय की मला ह्या एक एक गोष्टीची गरज आहे. आणि सैतान काय करतो माहिती आहे का? तुमची गरज त्याच्या पद्धतीत भागवायचा प्रयत्न करतो. आणि तुम्ही ज्यावेळेस सैतानाचं ऐकता आणि सैतानाचं ऐकल्यानंतर ती गरज पूर्ण करता, त्यावेळेस देवाला तुम्ही विरोध करता. पण ज्या वेळेस तुमची जी गरज आहे, ती गरज देवाच्या लोकांनो कमजोरी आहे, तुमच्याकडे ती गोष्ट नाही, देव पण ती गोष्ट कंप्लीट करायला तयार आहे. आणि तुम्ही देवाच्या अधीन होऊन, देवाच्या वचनाच्या अधीन राहून ती गोष्ट कंप्लीट करता. तुम्ही सैतानाला विरोध करता आणि देवाच्या अधीन होता. दोन व्यक्ती आहेत, दोघ जण पण चर्चला येतात. आणि एकदा देवाच्या लोकांनो एक व्यक्ती त्याच्यामधला जगामध्ये हरवलेला आहे. चर्चला यायचं, चर्च करायचं, बायबल वाचायचं, प्रार्थना करायची, आणि आपल्या जगामध्ये जायचं, जगातले मित्र, जगातल्या गोष्टी, नशा, दारू, पाणी, सगळ्या गोष्टी करून परत चर्चला यायचं, प्रार्थना करायची, हे जीवन त्याचं आहे. आणि एक दुसरा व्यक्ती आहे देवाच्या लोकांनो, तो देवाचा शब्द रोज वाचतो आणि देवाचा शब्द वाचल्यानंतर त्या गोष्टीवरती मनन करतो की परमेश्वराचं वचन माझ्यासाठी काय बोललंय, त्या वचनावरती मनन करतो आणि ते जगायचं तो जीवनामध्ये प्रयत्न करतो. एक दिवशी अशी गोष्ट घडली देवाच्या लोकांनो, जो फक्त चर्चला येतो, बायबल वाचतोय आणि जगामधल्या व्यसन करतोय, वाईट गोष्टीमध्ये अडकलेले आहेत. एक दिवशी सगळे पैसे संपले त्याचे, किराणा नाही घरामध्ये, खिशात पैसे नाही, बायकोकडे पैसे नाही. मग करायचं काय तरी. त्या व्यक्तीने देवाच्या लोकांना अशा कंडिशन मध्ये एक व्यक्तीकडे गेला आणि व्यक्तीला सांगितलं त्याने की माझी मुलगी आजारी आहे आणि तिला आयसीयू मध्ये ऍडमिट केलंय आणि मला ह्या पैशांची गरज आहे. आणि ज्यावेळेस ही गोष्ट त्या दुसऱ्या व्यक्तीने ऐकली, त्या गावामधल्या देवाच्या लोकांनो, त्या व्यक्तीला त्याच्यावरती दया आली आणि त्याने काही पैसे काढून त्याच्याकडचे त्याला दिले.
आणि ज्यावेळेस ते पैसे घेतले, हा घरी आला, किराणा भरला, गरज कंप्लीट झाली, दारू पिला, वाईट गोष्टी पण केल्या. आणि अशा गोष्टी केल्यानंतर देवाच्या लोकांनो, एक दिवशी सैतान त्याच्याशी बोलला की जाऊन त्या व्यक्तीकडे जा आणि त्याला सांग की माझी मुलगी ICU मध्ये, मला पैसे लागतात. तो व्यक्ती त्या दुसऱ्या व्यक्तीकडे गेला, त्याला सांगितलं, पैसे घेतले, घरी आला, किराणा भरला, आनंदित त्याने जीवन जगला, दारू पिला, वाईट गोष्टी केल्या देवाच्या लोकांनो. पण त्याने जी गरज आहे ती सैतानाच्या इच्छेप्रमाणे त्याने ती गरज कंप्लीट केली. याचा अर्थ देवाच्या लोकांनो, तो खोटं बोलून पैसे घेऊन आला आणि त्याची ती गरज कंप्लीट केली. याचा अर्थ देवाच्या वचनाला त्याने विरोध केला आणि सैतानाच्या अधीन तो झाला. आणि दुसरा व्यक्ती, एक जो व्यक्ती रोज बायबल वाचतोय, रोज प्रार्थना करतोय, रोज देवाच्या लोकांनो बायबलवरती मनन करतोय आणि त्या पद्धतीत वागायचा प्रयत्न करतोय, त्याच्याकडे पण देवाच्या लोकांनो एक दिवशी किराणा संपून गेला, पैसे गेले सगळे, आणि तो उपाशी आहे. आलेलं पाणी पितोय आणि मुलं जे बिस्किट राहिले ते बिस्किट खातात. कोणाला मागायचे नाही पैसे, नातेवाईकाला मागायचे नाही, कोणाला मागायचे नाही. जे होईल ते देव आमचा करील आमच्यासाठी. एक दिवस झाला, पाणी पितोय, मुलं बिस्किट खातात, मुलं त्याला म्हणतात डॅडी काहीतरी आणा खायला. 2-2, 3-3 बिस्किट देतोय तो मुलांना. मुलांची भूक जात नाही, या नवरा बायकोंची भूक जात नाही. हे नवरा बायको देवाच्या सानिध्यात आहेत, प्रार्थना करत आहेत. त्यांना माहिती आहे आमची गरज पुरवणारा आमचा देव येशू ख्रिस्त आहे, त्याचं वचन आमची गरज पुरवेल. एक दिवस झाला, 2 दिवस झाले, घरामध्ये किराणा नाही, बिस्किट संपून गेलेत, मुलं पाणी पितेत, हा पाणी पितोय, बायको पाणी पिती, पण देवाच्या अधीन आहेत. खोटं बोलून कोणाकडून तरी पैसे घेऊन देवाच्या लोकांना किराणा भरला असता पहिल्या व्यक्तीसारखा आणि आरामशीर जेवले असते. पण त्याची इच्छा अशी आहे की मला देवाच्या वचनाच्या अधीन राहायचंय आणि सैतानाला विरोध करायचाय. माझी गरज, माझं वचन, माझा देव, स्वर्गात बसलेला देव कंप्लीट करीन, बात खतम. एक सेवकाला स्वप्न पडलं आणि स्वप्नात त्यांनी पाहिलं याचा गॅस संपलाय, याच्याकडे किराणा नाही. तो सेवक बेचैन झाला. दुसऱ्या दिवशी उठला, किराण्याची बॅग भरली, त्या व्यक्तीच्या घरी गेला, दरवाजा उघडला, किराणा आतमध्ये ठेवला, त्याला काहीतरी मदत करण्यासाठी थोडे पैसे दिले आणि देवाच्या लोकांना प्रार्थना केली. घरी आला. जो दुसरा व्यक्ती आहे तो देवाच्या अधीन राहून त्याची गरज त्याने कंप्लीट केली, पण सैतानाच्या अधीन तो झाला नाही. सैतानाला प्रत्येक दिवशी विरोध करत राहिला आणि देवाकडून त्याची तो गरज कंप्लीट करीत. जीवन जगत असताना देवाच्या लोकांनो अनेक गरजा तुम्हाला आणि मला लागतात. 2 रस्ते आहेत. एक रस्ता सैतानाला विरोध करून देवाच्या वचनाच्या अधीन राहून देव ती गोष्ट प्राप्त करून देईन, तो सत्याचा मार्ग आहे. आणि दुसरा मार्ग देवाच्या लोकांनो, जर तुम्ही सैतानाच्या अधीन राहिलात आणि देवाच्या विरोधात गेलात, तुम्ही खोटं करून पण ती गोष्ट तुम्ही प्राप्त करू शकता. पण जी जिवंत गोष्ट आहे देवाचं वचन, सत्यता, ती सदा सर्व काळ टिकत राहील आणि सैतानाला विरोध करेल आणि देवाच्या अधीन राहील. गरज लागतात तुम्हाला जीवन जगत असताना, वेगळ्या वेगळ्या गरज लागतात, पण ती गरज खोटं बोलून कंप्लीट करायची नाही. ती गरज बायबलच्या बाहेर जाऊन ती कंप्लीट करायची नाही, वचनाच्या बाहेर राहून ती कंप्लीट करायची नाही. काही लोक म्हणतात काय होतंय तरी खोटं बोलल्याने, थोडं म्हणतात की नाही, चुकीची गोष्ट केल्याने काय होतंय, परत ती गोष्ट कामात गेलो, तीच गोष्ट परत केली ती काय होतंय. तुम्ही सैतानाच्या अधीन परत पडू नका. सैतानाला शेवटच्या क्षणापर्यंत विरोध करत राहा. देव तुमच्या गरजा त्याच्या वचनाने ऑटोमॅटिक कंप्लीट करेल. जर त्या सेवकासाठी
त्या व्यक्तीसाठी, त्या सेवकाला स्वप्न पडू शकतं, तर देवाच्या लोकांना जर तो व्यक्ती गेला नसता, देवदूत त्याच्या घरी पाठवला असता. देव आपली काळजी घेणार आहे. ह्या जीवनामध्ये जगत असताना परिस्थिती खाली येईल, वर येईल, अप होईल, डाऊन येईल, पण देवाच्या अधीन राहायचं शिका. प्रत्येक गोष्टीमध्ये सैतानाला विरोध करायचं शिका. जसं तुम्ही तुमच्या घरामध्ये सैतानाला विरोध करायचं शिकवताल मुलांना, आणि तुमच्यामध्ये दिसल मुलांना की माझे मम्मी डॅडी कंटिन्यू सैतानाला विरोध करत आहे, खोट्या गोष्टी करत नाही, ते सत्यतेत वाढत चालतील आणि सत्यतेत असे मजबूत होतील, ते लोकांना सत्य सांगतील की येशू जिवंत देव आहे. खोटं करून गोष्टी भेटतात. अहो भेटतात की नाही? गरज कंप्लीट होतात की नाही? तुम्ही केल्यात की नाही कधी कंप्लीट? खोटं बोलून केल्यात की नाही? तुम्ही असं दाखवताय, अमेरिकेतून आल्यासारखं दाखवताय तुम्ही आता मला. आम्ही केलंच नाही पास्टर. कधी केलंय खोटं बोलून कंप्लीट तुम्ही? गरज नाही केल्या. क्लॅप फॉर जीसस. तुम्ही सत्य बोललात. आम्ही खोटं बोलून पण गरज आमच्या कंप्लीट केल्यात. कळतंय की नाही? खोटं बोलून यानंतर आपल्या जीवनामधली एकही गरज कंप्लीट करायची नाही. ज्यावेळेस तुम्ही खोटं बोलता, सैतानाच्या अधीन होता आणि देवाच्या वचनाला विरोध करता. आणि ज्यावेळेस तुम्ही खरं बोलता, देवाच्या वचनाबरोबर अधीन होता आणि सैतानाला विरोध करता. गरज प्रत्येकाला आहे, प्रत्येक गोष्टीची. देवाला माहिती तुमच्या खिशात किती पैसे आहेत, तुमच्या अकाउंटवर किती पैसे आहेत, तुमच्या घरात किती भाकरी आहेत, तुमच्याकडे भाजीपाला किती आहे, सगळ्या गोष्टी माहिती आहेत. तुमच्या गाडीत पेट्रोल किती आहे, तुमच्या डोक्यावरचे केस किती गळलेत, किती राहिलेत, सगळ्या गोष्टी देवाला माहिती आहेत. आणि जर देवाला ह्या सगळ्या गोष्टी माहिती आहेत, तर देवाच्या लोकांनो, जो देव पाखरांना अन्न पुरवतो, तुम्हाला अन्न पुरवणार नाहीत का? पुरवणार की नाही पुरवणार? मग जगातल्या गोष्टींसाठी आज खोटं बोलायचंय? जर देवाच्या अधीन तुम्ही राहिलेत, सत्यतेच्या अधीन राहिलेत, तर सैतानाला विरोध करणार म्हणजे करणारच. असं वाटतं कोणाला मी आज पण खोटं बोलून माझ्या गरजा मी कंप्लीट करत आहे? असं वाटतं कोणाला? वाटतं की नाही वाटत? वाटतंय, पण कसं सांगू पास्टर? इथं मला नका सांगू, देवाला सांगा. कोणाला सांगा? देवाला सांगा. आज नंतर प्रभूच्या अधीन राहा, वचनाच्या अधीन राहा. जी पण गरज तुमची असेल, पैशाची असेल, जगातल्या प्रत्येक गोष्टीची असेल, देव पुरवणार म्हणजे पुरवणार. आणि अशी पुरवणार, ती पुरून उरणार, ती कधीच संपणार नाही, ती कधीच नष्ट होणार नाही. ती सदा सर्वदा पिढ्यानपिढ्या ती गोष्ट वाढत वाढत जाईल आणि एवढी वाढेल, तुमच्या हजारो पिढ्या देवाच्या लोकांनो देवाची स्तुती आराधना देवाच्या वचनामध्ये राहतील. सैतानाकडे तुम्ही खोट्या गोष्टी करून एकदा फसू शकता, दोनदा फसू शकता, तिसऱ्यांदा फसू शकता, पण चौथ्यांदा तुम्ही लोकांना फसू शकत नाही. सैतानाच्या अधीन राहून खोटं बोलून ती गोष्ट घेऊ शकता, पण ती गोष्ट सदा सर्वदा टिकणार नाही. मग टिकणारी गोष्ट पाहिजे का न टिकणारी गोष्ट पाहिजे? टिकणार आहे ना? वचन टिकणार आहे, ते कधीच नष्ट होणार नाही. इथं पण तुमच्या बरोबर आहे, स्वर्गात गेलं तुमच्या बरोबर आहे, परत स्वर्गातून खाली आलं तुमच्या बरोबर आहे, हजारो वर्षांमध्ये हजारो वर्ष तुमच्या बरोबर आहे, हजारो वर्षानंतर पण वचन तुमच्या बरोबर आहे. मग देवाच्या अधीनच राहा आणि सैतानाला विरोध करायला सुरुवात करा. प्रत्येक परिस्थितीमध्ये आज नंतर सैतानाचा विरोध केलाच पाहिजे. उपाशी राहायची वेळ आली तरी चालेल. चालेल चालेल की नाही चालेल? चालेल. उपाशी राहायची वेळ आली तरी चालेल, पण तुम्ही उपाशी राहणार नाही, मी उपाशी राहणार नाही, कारण आपल्या देवाला आमची काळजी. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. दुसऱ्या गोष्टीकडे जाऊ देवाच्या लोकांनो. दुसरा प्रश्न काय विचारलाय सैतानाने? दुसरा प्रश्न, येशूला मंदिराच्या उंच भागावरती नेलंय. मग सैतानाने त्याला पवित्र नगरीत नेऊन मंदिराच्या शिरोभागी उभे केले आणि त्याला म्हटले, तू देवाचा पुत्र आहेस तर खाली उडी टाक,
कारण असा शास्त्रलेख आहे की तो आपल्या दूतांना तुझ्याविषयी आज्ञा करील आणि तुझा पाय धोंड्यावर आपटू नये म्हणून ते तुला हातावर झेलून धरतील. मंदिरात, पवित्र मंदिर शिरोभागी म्हणजे उंचावरती नेलंय. कुठं नेलंय? पवित्र मंदिर. मंदिरात पवित्रता आहे, त्या पवित्रामध्ये उंच ठिकाणी येशूला नेलंय आणि येशूला सैतान सांगतोय तू देवाचा पुत्र आहे ना, टाक उडीवरून खाली. असं वचनात असं लिहिलेलं आहे की तो दूतांना आज्ञा करील आणि देवदूत येऊन तुला झेलतील. अरे कशाला रे बाबा, तुम्हाला कळतंय की नाही वरून उडी टाकायची आणि तुला प्रूव्ह करून द्यायचं मी देवाचा पुत्र आहे? कशाला? येशूने काय उत्तर दिलंय? येशूने त्याला म्हटले, आणखी असा शास्त्रलेख आहे की परमेश्वर जो तुझा देव त्याची परीक्षा पाहू नकोस. परमेश्वर तुझा देव त्याची परीक्षा पाहू नकोस. कोणाची परीक्षा? परमेश्वराची परीक्षा पाहू नकोस. दोन गोष्टी आहेत. येशूला परत प्रश्न विचारला. पहिली गोष्ट गरजमध्ये त्याला पकडायचा प्रयत्न केला, जगाच्या गरजा याला दाखवू आणि ती आपल्या इच्छेनुसार ही कंप्लीट करीन. आपण तर असत्यता आपल्यातून कंप्लीट झाली म्हणजे येशू पण असत्यता त्याच्यामध्ये जाईन. पण येशूने तसं केलं नाही. येशूने सत्यतेत राहून वचनाने ती गरज कंप्लीट केली. आणि तुम्ही पण देवाच्या लोकांनो वचनानेच गरज कंप्लीट करायची, कितीही मोठी असेल तरी पण. मग दुसरा प्रश्न त्याने टाकला, मंदिराच्या उंच भागावरती नेला, पवित्र मंदिर आहे आणि तिथून सांगितलं उडी टाक. असं शास्त्रलेख आहे. देवदूत येतील, तो आज्ञा देईन, देवदूत तुला झेलतील. आणि येशू म्हणतोय परमेश्वराची परीक्षा पाहू नको. परीक्षा पाहू नको. या शब्दावरती आज जोर द्या देवाच्या लोकांना. काय द्या? जोर द्या. परीक्षा. एक शब्द सैतानाचे उंच गेल्यानंतर तो तुम्हाला खाली पाडायचा प्रयत्न करेल. तुम्ही पवित्र मंडळीमध्ये आहात. ही मंडळी देवाने उंच केलेली आहे आणि उंच केलेल्या मंडळीमध्ये तुम्हाला उंच वरून खाली पाडायचा सैतान प्रयत्न करील. कुठून? उंच. तुम्ही प्रभूमध्ये वाढत आहात, बायबल वाचत आहेत, प्रार्थना करते, स्तुती आराधना करत आहेत आणि देवाच्या लोकांना अशी गोष्ट करत असताना तुम्ही रोज प्रभू जवळ जवळ चाललात. देव तुमच्याशी बोलतोय, तुम्ही देवाशी बोलतायत, बायबल वाचताय आणि बायबल तुमच्याशी बोलायला लागले. तुम्ही खूप आनंदित सामर्थ्यात एकदम देवाच्या सानिध्यात गेलात आणि एकदम देवाजवळ गेलात, देवाला भेटलात, वचन तुम्हाला भेटलंय, तुम्ही वचनाला भेटलात आणि देवाच्या सानिध्यात खूप पवित्रता तुमची वाढली. हे सैतान बघत आहे. येशूने 40 दिवस 40 रात्र प्रार्थना केली, हे पण सैतान बघत आहे. मग येशूला कसं पाडायचं? त्यांनी जे 40 रात्र 40 दिवस उपवास प्रार्थना केली, हे जे त्याला फळ भेटणार आहे ते फळ त्याला कसं भेटू नाही द्यायचं? याला उंच गेलाय आता. मग सैतान काय करतो? उंचावरून खाली पाडायचा प्रयत्न करतो. काय करतो? उंचावरून खाली पाडायचा प्रयत्न करतो. आणि ज्यावेळेस उंचावरून खाली पाडायचा प्रयत्न करतो तो तुमच्या जवळ येईल. जसं येशू जवळ आला आणि त्याने सांगितलं टाक उडी, देवदूत येतील तुला पकडतील, असं शास्त्रलेख आहे. आणि येशू म्हणत आहे देवाच्या लोकांनो परीक्षा पाहू नको. दोन शब्द महत्वाचे ऐकताय तुम्ही? सैतानाचा शब्द आहे वरून उडी टाक खाली. कुठून? पवित्रतेतून खाली उडी टाक, परमेश्वर तुला झेलायला तयार आहे. हा एक शब्द आहे. कोणता शब्द आहे हा? एक शब्द आहे देवाच्या लोकांनो की वरतून उडी टाक. असं शास्त्रलेख आहे की परमेश्वर तुला, त्याचे देवदूत तुला झेलून ठेवतील. असं सैतानाचे शब्द आहेत. आणि हे शब्द देवाच्या लोकांनो ज्यावेळेस येशूकडे आले, येशूने या शब्दाला विरोध केला. काय केला? येशूने या शब्दाला विरोध केला. आणि देवाच्या लोकांनो येशूने जसं शब्दाला विरोध केला तो देवाच्या अधीन ऑलरेडी आहे. देवाचा शब्द तो आहे. देवाचा शब्द त्याच्या मुखातून निघाला की परमेश्वराची परीक्षा पाहू नको. याचा अर्थ देवाच्या मेमरीमध्ये जो शब्द आहे, देवाचा शब्द त्याने सेव्ह केलेला आहे. आणि जर तुम्ही देवाचा शब्द सेव्ह केलाय, तुम्ही उंचावरून कधीच पडणार नाही, वरून पवित्रतेतून खाली अपवित्रतेत कधीच जाणार नाही, कारण तुम्ही देवाचा शब्द सेव्ह केलेला आहे. आमेन, आमेन,
आमेन. तुम्ही स्तुती आराधनामध्ये आहेत, तुम्ही वर्शिपमध्ये पुढं पुढं चाललेले आहेत, तुम्ही प्रिचिंगमध्ये पुढं पुढं चाललेत, तुम्ही इव्हेंजलिस्टच्या कॉलिंगमध्ये पुढं पुढं चाललेत आणि तुम्ही देवाच्या सानिध्यात एक एक वचन येणारं तुम्ही सेव्ह करत आहेत. तुमच्या डोक्यामध्ये फक्त देवाचे वचन आहेत आणि जसं देवाचं वचन येतं देवाच्या लोकांनो, तसं देवाच्या लोकांनो सैतान तुम्हाला पाडायचा प्रयत्न करतो. कोणत्याही गोष्टीमध्ये तुम्हाला पाडायचा प्रयत्न करेल आणि ज्यावेळेस पाडायचा प्रयत्न करील, तुम्ही कोणत्या गोष्टी तुमच्या मेमरीमध्ये सेव्ह केलेल्या आहेत त्या महत्त्वाच्या आहेत. सैतानाचा शब्द तुमच्या मेमरीमध्ये तुम्ही जर सेव्ह केला असेल तर वरून तुम्ही खाली पडताल आणि जर देवाचा शब्द तुमच्या मेमरीमध्ये, तुमच्या अंतःकरणामध्ये जर देवाचा शब्द सेव्ह केलेला आहे, सैतानाला खाली पडावंच लागेल. काय सेव्ह करताय आज तुम्ही जीवन जगत असताना, ही गोष्ट महत्वाची आहे. पिक्चरचे गाणे, तुम्ही फक्त पिक्चरची म्युझिक लावा, मुलं डायरेक्ट अख्खं गाणं म्हणून दाखवतील, सुरू करतील डान्स. छोटासा आवाज आल्यानंतर ऑटोमॅटिक हातपाय हलवायला लागतात. मग ते डीजेचं गाणं जरी असेल, तुमच्या शरीरात तुम्ही काय सेव्ह केलंय, तिकडून तो म्युझिक आल्यानंतर जर तुमचे हातपाय हलत असतील आणि चर्चमध्ये आल्यानंतर देवाचं गाणं आल्यानंतर तुम्ही स्तब्ध बसत असाल, तर तुमच्या जीवनामध्ये तुम्ही काय सेव्ह केलंय? जर ह्या गोष्टी सेव्ह केल्या तर 100% पडणार म्हणजे पडणार. वर्शिप करून जर तुम्ही डीजेच्या गाण्यावरती पण नाचत असताल, पिक्चरच्या गाण्यावरती पण नाचत असताल, याचा अर्थ देवाच्या लोकांनो तुमच्या माइंडमध्ये वर्शिप सेव्ह नाहीये, जतन केलेली नाही, तर तुमच्या माइंडमध्ये जगातले सैतानाचे गाणे आहेत आणि जसे ते वाजतात तुम्हाला करंट दिल्यासारखे लागतात. तुमच्या ऑटोमॅटिक हातपाय हलायला लागतात की नाही? हो लागतात. लागलेले आहेत तुमचे कधी? अहो लागलेत की नाही लागलेत? आता पण मला वाटतंय नसन हलवीत तुम्ही हातपाय पिक्चरचे गाणे ऐकल्यानंतर, कारण आता तुमच्यामध्ये देवाचं वचन आहे. तुम्ही देवाचं वचन सेव्ह जसं केलंय तसं सैतान वरून खाली पडलाय तुमच्या जीवनामधून. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. येशू मसीह की. नीट लक्षात ठेवा, देवाला विरोध कसा करायचा आहे, सैतानाला विरोध कसा करायचा आहे, नीट लक्षात ठेवा. सैतानाचे जे जे शब्द तुमच्या मेमरीमध्ये, तुमच्या हृदयामध्ये जतन करून जर ठेवले तर 100% त्याच्या इच्छेप्रमाणे तुम्ही वागताल. येशूने उडी मारली का वरून? नाही, मी तुला दाखवतोच मी देवाचा पुत्र आहे की नाही, बघ देवदूत येतात की नाही. अरे कशाला ते शब्द? येशू पवित्रतेत वरती एकदम आणखी पवित्र आहे. तुम्ही पण पवित्र, ही मंडळी येशूचीच मंडळी आणखी पवित्रतेत वरती वाढत चालली आणि एवढी पवित्रतेत वाढत चालली देवाच्या लोकांनो, सैतान येऊन पाडायचा प्रयत्न करेल. पण ही मंडळी वचनावरती आहे, जी वचनावरती मंडळी आहे ती पडणार नाही, कारण ह्या मंडळीने देवाचं वचन सेव्ह केलेलं आहे. सैतानाला पडावं लागेल. आमेन, आमेन, आमेन. सासू बोलली, सेव्ह करतं की नाही? आई बोलली, शिव्या दिल्या आईने, तर त्या शिव्याच तुमच्या डोक्यामध्ये राहतील. 9 महिने 9 दिवस तुम्हाला वाढवलंय ती गोष्ट लक्षात नाही येणार. तुम्हाला दूध पाजलंय ती गोष्ट लक्षात नाही येणार. तुमची शी धुतली ही गोष्ट तुम्हाला लक्षात येणार नाही. तुमचे डायपर कितीतरी वेळेस रात्री उठून झोप मोडून तुम्हाला दूध पाजलं असेल, डायपर चेंज केले असेल, ही गोष्ट तुम्हाला लक्षात येणार नाही. तुम्ही इथपर्यंत आलात, तुम्हाला जास्त थोडं नॉलेज आलेत, आईपेक्षा जास्त शिकलात, तुम्हाला इंग्लिश बोलवायला आली, तुम्हाला जास्त पेमेंट झालंय, तुम्ही IT मध्ये कामाला आहेत, तुम्ही डॉक्टर झालेत, इंजिनियर झालेत, तुम्ही खूप मोठे आईपेक्षा झाले नाहीत. आईमध्ये देवाचा शब्द आहे, ज्याच्यामध्ये देवाचा शब्द आहे तो उंच केलाच जाईल आणि तो उंच होत राहील. तो कधीच पडणार नाही. जगातल्या 4 गोष्टी शिकल्याने मुलं
आईच्या आणि वडिलांच्या पुढे बोलू शकत नाही, नीट लक्षात ठेवा. समजते की नाही समजते? समजते? समजते की नाही? आई वडिलांच्या अधीन राहा, देवाच्या अधीन राहायला शिका. सैतानाला आडवा आणि त्याची जिरवा. कळतंय तुम्हाला? पाणी आडवा, पाणी जिरवा. सैतानाला आडवा आणि त्याची जिरवा. जिरवताल की नाही आजपासून? पण त्याला अडवलं पाहिजे. घरात जीवन जगत असताना थोडंफार मागं पुढं होतं. नवरा बोललाय, चुकीचे शब्द आपल्या आईवडिलांबद्दल, लगेच मेमरी डाऊन करू नका. काय करू नका? आपल्या मेमरीत किंवा आपल्या इथं लोकांना कचरा घ्यायची लय सवय. ही बाई ती बोलली कचरा, माझे मिस्टर असे बोललेत कचरा, तो मनुष्य असं बोललाय कचरा. अरे सोड तो कचरा, देवाचा शब्द सेव्ह कर. तू सेव्ह होशील आणि तुझा परिवार पण सेव्ह होईल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. नीतिमान कुटुंब, नीतिमान मनुष्य, नीतिमान स्त्री कचरा घेणार नाही जगामधला. सासू मला अशी बोलली, सून मला अशी बोलली, जॉब मधला माणूस मला असा बोललाय, आणि मग ते डोक्यातच राहतं रात्रंदिवस. 1-1, 2-2, 3-3 दिवस. काही लोकांच्या 4-4, 2-2 महिने, 3-3 महिने, 6-6 महिने. अरे काय 50 किलो वजन आहे, 45 वर आलात तरी ती गोष्ट डोक्यातच आहे. समोर तो माणूस दिसला का राग, समोर ती सिस्टर दिसली की राग, समोर ती स्त्री आली का राग, तो मुलगा आला का राग. का? तुम्ही इथं त्याच्याविषयी वाईट गोष्टी सेव्ह करून ठेवल्यात. देव न्याय करील ना हो न्यायाच्या दिवशी. तुम्ही रिलॅक्स राहा ना. तुम्ही फक्त देवाचं वचन सेव्ह करा, तो पण सेव्ह केला जाईल आणि तुम्ही पण सेव्ह होताल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. येशू मसीह की, येशू मसीह की. दुसऱ्या गोष्टीमध्ये देवाच्या लोकांना सैतानाला अशी गोष्ट करायची होती की येशूने माझे शब्द सेव्ह करावे. काय करावे? माझे शब्द सेव्ह करावे. पण येशूकडे ऑलरेडी पूर्ण डाटा देवाच्या शब्दाने भरलेला आहे. त्याच्या सैतानाच्या शब्दाला डाटा नाहीच, एंट्रीच नाहीये. मेमरी फुल झालेली आहे देवाच्या शब्दाने. मग सैतानाच्या शब्दाला आतमध्ये एंट्रीच नाहीये. तुम्ही पण आज नंतर एवढं बायबल वाचा, एवढी प्रार्थना करा, एवढ्या देवाच्या उपस्थितीत राहा की तुमच्या मेमरीमध्ये, तुमच्या अंतःकरणामध्ये फक्त देवाचा शब्द आणि शब्दच, त्याच्या व्यतिरिक्त तुमच्या जीवनामध्ये कोणाचा शब्द जतन झाला होणार नाही. जागाच नाही. बोले येशू मसीह की, येशू मसीह की, येशू मसीह की. प्रेज द लॉर्ड. मग कोणाला विरोध केला पाहिजे? कधी विरोध होईल सैतानाला? देवाचा शब्द ज्यावेळेस तुमच्या अंतःकरणामध्ये तुम्ही आज नंतर सेव्ह करायला चालू करता. 1 प्रीचिंग ऐकलंय, 2 प्रीचिंग, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 सगळे संदेश डाउनलोड झाले पाहिजे. हे यूट्यूबवरचे संदेश तुम्ही कंटिन्यू ऐकले पाहिजे. तुमच्या मेमरीमध्ये फक्त देवाचंच बस. देवच निर्माण करताच, निर्मितीची अजिबात आठवण नाही. आणि जर तुमच्या जीवनामध्ये निर्मितीची आठवण नाहीये, ज्या गोष्टी तुम्हाला निर्मितीच्या लागतात, ऑटोमॅटिक तुमच्या समोर परमेश्वर उभा करेल. कारण निर्माण करण्याचे शब्द तुमच्या जीवनामध्ये तुम्ही सेव्ह केलेले आहेत. विरोध करतालाच कोणाला? सैतानाच्या शब्दाला, लोकांच्या शिवेला, लोकांच्या निंदेला, वाईट गोष्टी ज्या ज्या सैतानाच्या, त्याला लगेच ब्रेक. येशूच्या नावात आय बाइंड इट इन द नेम ऑफ जीसस. फिनिश. काही लोक असतात लय इमोशनल, रडत बसतात कोण बोलल्यावर. आमच्या काळातले असे आमचे क्लासमेट होते, त्यांना मारलं तरी टेन्शन नव्हती, त्यांना बोललं तरी टेन्शन नव्हतं, काहीच टेन्शन गुरुजीचे घेत नव्हते. होते असे लोक, ते काय अभ्यास करतच नव्हते. त्यांच्या मेमरीमध्ये वेगळ्या गोष्टी भरलेल्या आहेत. आणि जर ज्याच्या मेमरीमध्ये देवाचा शब्द भरलेला आहे ना, देवाचा शब्द पूर्ण पॅकिंग मध्ये, तो ह्या जगातल्या गोष्टी कधीच माइंडवर घेणार नाही.
मला ही अशी बोलली, मला ती तशी बोलली, मला माझा नवरा असं बोललाय, जॉबमधले असे बोलले, तसं बोललेत, असं बोललेत. असं काहीच तिच्याकडे राहणार नाही. तिच्याकडे किंवा त्याच्याकडे फक्त देवाचा शब्दच राहील. आणि तो शब्द सैतानाला विरोध करील. कारण प्रकाश आणि अंधकार कधीच एकत्र होऊ शकत नाही. जिथं प्रकाश आला, अंधकाराला जावं लागेल. आपण पाहिली दुसरी गोष्ट देवाच्या लोकांनो, की येशूने सैतानाचे शब्द सेव्ह केले नाहीत. सैतानाचे शब्द सेव्ह केले का माणूस बुडला म्हणजे बुडलाच. पेत्राचं उदाहरण बघा. पेत्र पाण्यावरती चालायला लागला. येशूने सांगितलं ए हा शब्द त्यांनी सेव्ह केला आणि जसा सेव्ह केला चालायला लागला. चालत चालत असताना जसा वारा वादळ आला, हा शब्द निघून गेला. भीती त्याच्या मनामध्ये आली, मी बुडल की काय, अल्पविश्वास झाला. म्हणजे त्यांनी अल्पविश्वास केला, शब्द निघून गेला. आणि ज्यावेळेस देवाचे शब्द निघून जाते, जगातले शब्द तुमच्याकडे येतात, सैतानाचे शब्द तुम्ही सेव्ह करता, 100% पाण्यामध्ये बुडले जातात. मग बुडायचंय का तरंगायचंय? अहो बुडायचंय की तरंगायचंय? सक्सेस व्हायचंय की फेल्युअर व्हायचंय? शांती आणायची का अशांती घालवायची? पवित्र राहायचं की अपवित्र राहायचंय? मग देवाचा शब्द आज नंतर तुमच्या हृदयामध्ये बोलताना, उठताना, चालताना फक्त देवाचा शब्द सेव्ह करा. तुम्ही कधीच दुःखी होणार नाहीत. तुमच्या जीवनामध्ये प्रीती, शांती, पवित्र आत्म्याचे सामर्थ्य, पवित्र आत्म्याचे 909 फळं ऑटोमॅटिक ऑपरेट केले जातील. एक व्यक्ती दारू प्यायचा, त्याला खूप वेळेस सांगितलं, बाबा दारू पिऊ नको. चर्च पण अटेंड करायचा, दारू प्यायचा, बायबल वाचायचा, सगळंच मिक्स करून टाकायचा. आणि देवाच्या लोकांनो, ही घटना 7-8 वर्षापूर्वीची, 10 वर्षापूर्वीची घटना आहे, 10 वर्षापूर्वीची. आणि हा मनुष्य देवाच्या लोकांनो एक दिवशी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झाला. त्याला लिव्हर सिरोसिस झालं, पायावरती सूज आली, नंतर पाय एकदम बारीक झाले, पोट वाढलं, त्याला काही अन्नच जात नाही. ॲडमिट केलं, ICU मध्ये राहिलं, व्हेंटिलेटरवरती. आणि अशा परिस्थितीमध्ये त्याची बायको होती, ती देवाच्या लोकांना खूप प्रार्थनाशील होती. तिला डॉक्टर सांगायचे याची गॅरंटी नाही, हा जाऊ शकतो. एक सेवक आले, त्यांनी प्रार्थना केली. प्रार्थना केल्यानंतर देवाच्या लोकांनो सगळं त्याचं व्हेंटिलेटर निघलं, एक पाईप त्याच्या तोंडामधले सगळे पाईप ऑटोमॅटिक निघले आणि तो चांगला झाला. चांगला झाल्यानंतर तो बायबल वाचायला लागला, प्रार्थना करायला लागला हॉस्पिटलमध्ये. आता दारू तर त्याच्याजवळ नाहीये, आणि दारू नाही मग काय करायचं, बायबल वाचायचा, प्रार्थना करायचा. जनरल वॉर्डला शिफ्ट केला. आणि जसं शिफ्ट केलं देवाच्या लोकांनो, एकदम चांगला झाला, प्रभूवर विश्वास ठेवायला लागला, देवाच्या सानिध्यात राहिला, एकदम पूर्ण कुटुंब एकदम चांगलं. आणि उद्या सोडायचं आहे, आजच मरून गेला. उद्या सोडायचं ना आज मरून गेलाय. चांगलं झालं की वाईट झालं? चांगलं झालं. क्लॅप फॉर जीसस. देवाच्या लोकांनो, उद्या सोडायचं, डिस्चार्ज आज करायचं आणि आज रात्रीच त्याचं तिकीट. जो जीवन शेवटच्या क्षणामध्ये जगला देवाच्या लोकांनो, तो प्रत्येक शब्द देवाचा त्याने जतन केला, पापापासून दूर झाला, पाप त्याच्यामध्ये राहिलं नाही. आणि जर त्याच्यामध्ये पाप राहिलं नाही देवाच्या लोकांनो, त्यांनी पश्चाताप केला, देवाचा शब्द जतन केला, सैतानाच्या शब्दाला विरोध केला आणि इथं क्लीन झाला आणि सुख लोकांकडे निघून गेला. मग बरं करायची काय गरज होती? ICUतून बाहेर काढा, चांगला बनवा, काय गरज होती का? ICU मधूनच न्यायला असतं बिचारायला, पुढचं बिल पण वाचलं असतं. तुम्हाला कळतंय की नाही? अहो बरोबर आहे की नाही? ती जी बाई, त्याची बायको प्रार्थना करत होती, नातेवाईक आले आणि तिला बडबड करू लागले. चांगला झाला मग कसा देवाने नेला? चांगलंच करायचं नव्हतं त्याला.
ती बाई प्रार्थनाशील होती. देवाचे शब्द तिने जतन करून ठेवले होते. देवाच्या शब्दाप्रमाणे आचरण होतं. आणि जे सेवक प्रार्थनेला आले, त्या प्रार्थनेला सेवक आलेल्यांना त्यांना प्रश्न पडला, चांगला झाला ना गेला. त्यांनी देवाला विचारलं, देवा हा का गेला इथून वरती? चांगला झाला ना गेला. देवाने सांगितलं, हा जर बाहेर सुटला असता ना परत दारू प्यायला असता, परत दारू प्यायला असता. म्हणजे त्याने कोणाचा विरोध केला असता? देवाचा विरोध केला असता, सैतानाच्या अधीन झाला असता. मग देवाला माहिती आहे हा क्लीन झालाय, याने सैतानाला विरोध केलाय, याचं तिकीट इथूनच जनरल वॉर्ड मधूनच वर, याला सुख लोकात घ्या. तुम्ही जतन काय करता हे महत्वाचं आहे. चांगल्या गोष्टी जतन करताल? अहो करताल की नाही? तुम्ही चांगले लोक आहेत. वातावरण खूपच सिरियस झाले. देवाचा शब्द आज नंतर फक्त सेव्ह करायला चालू करा. कोण काय बोलतंय याच्याशी काही घेणं देणं नाही आपल्याला. कुणी तुमची निंदा करू, वाईट म्हणू, काही म्हणू, आपण रिलॅक्स राहायचं. तिसऱ्या गोष्टीकडे आपण जाऊ. तिसरी गोष्ट, येशूने कसा विरोध केला तुम्हाला कळलं. पहिली गोष्ट, गरज ही देवाच्या वचनांनीच कंप्लीट करायची जीवन जगत असताना. दुसरी गोष्ट, सैतानाचा शब्द घेऊन आपण खाली पडायचं नाही. येशू खाली पडला नाही, देवाचा शब्द सेव्ह केला, सैताने ऑटोमॅटिक खाली पडला. आणि एवढे हुशार लोक तुम्ही आहेत. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. तिसऱ्या गोष्टीकडे जाऊ आपण. तिसरी गोष्ट मत्ती 4:9. आणि त्याला म्हटले, तू पाया पडून मला नमन करशील तर मी हे सर्व काही तुला देईन. 8 पण वाचा. 4. पुढे सैतानाने त्याला एका अतिशय उंच डोंगरावर नेऊन त्याला जगातील सर्व राज्ये व त्याचे वैभव दाखवले आणि त्याला म्हटले, तू पाया पडून मला नमन करशील तर मी हे सर्व काही तुला देईन. तेव्हा येशू त्याला म्हणाला, अरे सैताना, चालता हो, कारण असा शास्त्रलेख आहे की परमेश्वर तुझा देव ह्याला नमन कर व केवळ त्याचीच उपासना कर. परमेश्वर, यहोवा परमेश्वर, येशू याचीच उपासना कर. बास, कोणाची उपासना करायची नाही. त्यालाच नमन करायचं, बाकी कोणालाच नमन करायचं नाही. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. जे ख्रिस्ती बिलीवर्स आहेत त्यांच्यासाठी मी सांगत आहे, फक्त येशूलाच नमन करायचं, बाकी कोणालाच नमन करायचं नाही. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. आता सैतान लय भारी आहे, पण येशूपेक्षा नाही, आपल्यापेक्षा पण नाही आहे. नीट ऐका, खरंच तुमच्यापेक्षा सैतान भारी नाही आहे, कारण तुम्ही देवाचा शब्द सेव्ह केलेला आहे. मग ज्याच्यात देवाचा शब्द सेव्ह आहे तो भारी आहे, तो हलकाच आहे. त्याला येडं येशूने बनवलंय आणि तुम्ही बनवत राहिला. कळतंय की नाही? तिसरी गोष्ट, उंच डोंगरावरती नेलंय आणि उंच डोंगरावरती नेल्यानंतर देवाच्या लोकांनो येशूला 2 गोष्टी त्याने दाखवल्या. पहिली गोष्ट काय दाखवली? राज्य. काय दाखवले? राज्य दाखवले. आणि दुसरी गोष्ट देवाच्या लोकांना काय दाखवलंय? वैभव. राज्य म्हणजे काय? हे जगातले राज्य, म्हणजे ज्याच्यावर आता राज्य आहे देवाच्या लोकांना, या लोकांचं ते सगळे राज्य येशूला दाखवलेत सैतानाने. आणि वैभव, त्याच्यामधलं वैभव म्हणजे त्याच्यातला तेजस्वीपणा, त्याच्यातलं तेजस्वीपणा येशूला दाखवलाय आणि म्हणतोय मला नमन कर, हे मी तुला देतो. अरे येशू स्वर्गात आहे, त्याला पृथ्वीवरचे लोक नमन करतात, स्वर्गातले नमन करतात आणि अधोलोकातले पण करतात. मला कळतंय की नाही? कळतंय की नाही? त्याच्या आवाजाने दुरात्मे थरथर कापतेत आणि हा सैतान म्हणतोय मला नमन कर. किती वेडा आहे, मला कळतंय की नाही? त्याला माहितीच नाही, तू वेड्यात काढायला लावतोय येशूला. तुमच्या जीवनामध्ये जीवन जगत असताना सैतान तुम्हाला दाखवील, तुझ्याकडे ही गोष्ट नाहीये, ती शेजाऱ्यांकडे. तिचा मुलगा कलेक्टर झालाय, त्याच्याकडे अथॉरिटी तुझ्या मुलाकडे नाहीये. तुझे मुलं अजून पण शिकत आहेत, ते काही चांगले झालेले नाहीत, फक्त देवाच्या सानिध्यात वाढलेत. सैतान तुम्हाला दाखवील तुम्ही किती गरीब आहेत.
जे लोक चुकीचे कामं करून खूप श्रीमंत झालेले आहेत, अशी गोष्टी तुम्हाला दाखवायला सुरुवात करील कोणत्याही कंडिशन मध्ये. पण त्याला सांगा, मी झोपडपट्टीत मध्ये राहिलो तरी माझ्यावर देवाची उपस्थिती आहे. मी 4 बाय 10च्या खोलीमध्ये राहिलो तरी माझ्यावर देवाची उपस्थिती आहे. मी घराच्या बाहेर जरी असलो तरी माझ्यावर देवाची उपस्थिती आहे. मी बंगल्यात राहिलो तरी देवाची उपस्थिती माझ्यावरती आहे. मी जिकडं जाईल तिकडं देव माझ्याबरोबरती आहे. त्याला मी नमन करणार आहे. ह्या जगातल्या निर्मितीला मी नमन करणार नाही. आणि जर तुम्हाला ही गोष्ट माहिती आहे की माझा निर्माण करता जग त्याने निर्माण केलंय, तुम्ही त्याला नमन करतात, तर तुमच्यामध्ये अशी कॅपॅसिटी देईल की जगातल्या गोष्टी तुम्ही निर्माण करायला सुरुवात करताल. एक एक शोध तुम्ही लावताल. एक एक सायंटिस्ट तुमच्या घरातून बनले जातील. एक एक इंजिनियर तुमच्या घरातून बनले जातील. एकदम टॅलेंट डॉक्टर तुमच्याकडून बनले जातील. नवीन मेडिसिनचे शोध तुम्ही करताल. सामर्थ्यवानाची तुम्ही प्रार्थना करताल. आजारी लोक बरे होतील. अशा देवाला मी नमन करतोय की ती देव माझ्याकडून नवीन राष्ट्र निर्माण करून घेईल. आमेन, आमेन. तू कोण आहेस? तुला नरकात टाकण्यात येणार आहे. हे वैभव ठराविक काळापुरतं आहे, हे नष्ट होणार आहे. ही गोष्ट तुम्हाला समजली पाहिजे. काही लोक प्रार्थनात, देवाच्या सामर्थ्यात, आणि बळच कोणतरी बाई येऊन कानात काहीतरी सांगून जाते, तुझ्याकडे हेच नाही. माझ्या नातेवाईकांचं खूप असं चांगलं झालंय बरं का तिकडे गेल्यानंतर. तो बाबा लय भारी आहे. तो बाबा किती भारी आहे, जे लोक त्याच्याकडून जाऊन आले त्यावेळेस कळलं की नाही तुम्हाला? काहीतरी पिन टाकणे आणि तुमचा विश्वास तोडायचा प्रयत्न करतो, तुम्हाला झुकवायचा प्रयत्न करतो. जर तुम्ही देवाच्या शब्दासमोर एकदा झुकलेत तर तुम्हाला परत झुकायची गरज पडणार नाही. तुम्ही लोक झुकवणारे बनवणार आणि तुमच्या समोर लोक येऊन झुकणार, कारण तुमच्यामध्ये देवाचा शब्द आहे. देव तुमच्यामध्ये. 18 वर्ष कुबडी, जगाने तिला झुकवलं. येशू समोर एकदा झुकली, परत जगात कधीच झुकली नाही. तुम्ही येशू समोर एकदा झुकलात, तुम्ही जगात कधीच झुकणार नाहीत. जगातल्या गोष्टींमध्ये तुम्ही झुकणार नाहीत, कारण तुम्ही एकदाच येशू समोर झुकलात. आणि जो कोणी येशू समोर एकदा झुकतो त्याला जगात झुकायची गरज पडत नाही. जगातल्या गोष्टी त्याच्या समोर येऊन झुकायला सुरुवात करतात. तुम्ही प्रार्थना करतात, स्वर्ग उघडला जातो. तुम्ही प्रार्थना करतात, स्वर्गातून गोष्टी बंद केल्या जातात. किती मोठी अथॉरिटी देवाने तुम्हाला दिलेली आहे. मग ह्या राज्याचं आणि ह्या अथॉरिटीचं काय घेणं देणं आहे आपल्याला? अरे जो देव दानियल दुसऱ्याच्या देशामध्ये असताना त्या राजाला झुकवतोय, मोशे दुसऱ्याच्या देशामध्ये असताना फारोला झुकवतोय, तोच देव तुमचा आणि माझा आहे. तुम्ही साधे माणसं नाही आहेत, तुम्ही खूप सामर्थ्यवान देवाचे निवडलेले लोक आहेत. आज तुम्हाला देवाने इथं आणलंय का? झुकायला नाही. एकदा तुम्ही येशू समोर झुकलेत, परत झुकायची गरज पडणार नाही. मग करताना सुरुवात आजपासून. काय सुरुवात? माझा नवरा बरा होणार म्हणजे होणार, माझी मुलगी क्लिअर होणार म्हणजे होणार, माझे घरातले सासू सासरे एकदम ॲक्युरेट देवामध्ये चालणार म्हणजे चालणार. कारण मी येशू समोर झुकलेले, मी येशू समोर विश्वास करतोय, मी येशूवर विश्वास ठेवतोय. सैतान येऊन अविश्वास निर्माण करायचा प्रयत्न करेल आणि दुसऱ्या बाजूला झुकवायचा प्रयत्न करेल, तर झुकू नका. काही लोकांना देवाकडे जायला टाइम नसतो. चालताच मंदिरासमोर जातात काय करतील माहित नाही. आज जायला टाइमच नाही. चर्चच्या समोर जाताच टाइम नाहीये त्यांच्याकडे. जगातल्या गोष्टींनी त्यांना झुकवलेलं आहे. आज जगातले गोष्टींनी लोक झुकवलेत.
म्हणून ते चर्चमध्ये नाही, चर्चच्या बाहेर आहेत. कुणी जॉबला असतील, कुणी पिक्चरच्या टॉकीमध्ये असतील, कुणी फिरायला गेलं असेल, कुणी वाईट गोष्टीमध्ये अडकलं असेल, कुणी दारू पित असेल, कुणी मित्रांमध्ये फिरायला बाहेर गेलं असेल, कारण ते जगातल्या गोष्टीमध्ये अडकले, तिथं झुकलेले आहेत. आज अशा लोकांसाठी प्रार्थना करा की परमेश्वर एकदा परमेश्वरासमोर झुकतील आणि दारू व्यसन त्यांच्यासमोर झुकायला लागेल. प्रेज द लॉर्ड. येशू मसीह की. झुकणं म्हणजे काय? देवाच्या लोकांना नमन करणं. नमन करणे म्हणजे स्वतःला नम्र करणे त्या गोष्टीपेक्षा. आणि येशू श्रेष्ठ आहे तुमच्या जीवनामध्ये, तुम्ही त्याच्यासमोर झुकलेत, तर मग झुकल्यानंतर त्याच्याच गोष्टी तुम्ही ऐकणार आहेत. आणि जर सैतानासमोर झुकलेत, देवाला विरोध केलाय, तर सैतानाच्या गोष्टी तुम्ही ऐकणार आहेत. काही लहानच्या डोक्यात विचार येतात, बायबल वाचून प्रार्थना करून वाईट वाईट विचार येतात, कारण ते परिपूर्णपणे येशू समोर झुकले नाही, या देवाच्या शब्दासमोर झुकलेले नाहीत. आणि जर जे लोक झुकलेले ते देवाच्या शब्दासमोर, हा देवाचा शब्दच त्यांना आठवतो प्रत्येक वेळेस. असं म्हणू नका ती गोष्ट होईल का. तुम्ही प्रार्थना करतात, प्रभूच्या चरणामध्ये तुम्ही पवित्र जीवन जगवलेलं आहे, ती गोष्ट होणार म्हणजे होणारच. त्याच्याकडे आपल्याकडे एक्सक्यूज नाहीये, नाही व्हायचा शब्दच नाहीये, होणारच. तुम्ही जे देवाला मागितलंय, देवाची इच्छा तुमची इच्छा एकत्र झाली, ती गोष्ट देवाने तुम्हाला देऊन टाकली. नाही शब्द घ्यायचंच नाही, दुसरीकडे झुकायचंच नाहीये. ही गोष्ट माझ्या इच्छेप्रमाणे मी देवाला मागितली, ही देवाला विचारून मागितली, याच्यात देवाची इच्छा आहे. आणि जर देवाची इच्छा आहे तर सैतानाची इच्छा तिच्यासमोर झुकणार म्हणजे झुकणारच. सैतान काहीच करू शकत नाही. एकदा चर्चमध्ये एक मुलगी आली आणि एक मुलगा आला, आणि दोघं जण देवाच्या लोकांनो प्रभू मधलेच, आणि दुसऱ्या चर्चचे ते मेंबरशिप. आणि आल्यानंतर संदेश झाला आणि त्यांनी सांगितलं आम्हा दोघांना लग्न करायचंय. प्रार्थना केली, सांगितलं बाबा तुमच्या दोघांचं काही लग्न करू नका, देवाची काही इच्छा नाहीये. त्यांनी परत संडे आलेच नाही चर्चमध्ये, चर्च सोडून दिलं. लग्न झाल्यानंतर परत एकदा आली, आणि जसे लग्न झाल्यानंतर आले, एकदम चांगला व्यवस्थित संसार, सगळं व्यवस्थित चाललंय. मुलगी झाली, सगळं चांगलं चाललेलं, त्यांना वाटतं सगळं चांगलं झालंय. मुलगी झाल्यानंतर तिच्या मिस्टरांनी कामामध्येच अफेअर करून टाकलं, हिला सोडून दिली, दुसरीला पकडली, तिच्याबरोबर लग्न केलं आणि तिकडेच राहायला लागला. त्यावेळेस तिचे डोळे उघडले. आपल्याला पास्टरांनी सांगितलं होतं की लग्न करायचं, मग रडायला लागली. तुम्ही कोणासमोर झुकलात? जर सैतानासमोर झुकलात तर तुमच्या जीवनाचं दुःख, टेन्शन, ताण, तणाव, वाईट गोष्टी जीवनामध्ये येतील. पण जर देवासमोर झुकले असते, ते लग्न केलं नसतं, ज्याची रिब्ज आहे त्याला फिट झाली असती, त्याने त्या रिब्जला कधी सोडलं नसतं. तुम्हाला कळतंय की नाही? कळतंय? प्रेज द लॉर्ड. ज्यांचे झालेत त्यांचे झालेत, त्यांनी टेन्शन घेऊ नका. नाही तर पास्टर आमचे तुमचे झालेत, आता त्याच्यात काही टेन्शन नाही, देव तुम्हाला एकत्र ठेवेल. पण ज्यांचे नाही झाले त्यांच्याबद्दल बोलतोय मी. लव्ह मॅरेज मध्ये लग्नानंतर लव निघून जातं, नुसतं मॅरेज राहतं. लव्ह मॅरेज करायच्या भानगडीत पडू नका. ऐका तुम्ही, जे लव्ह मॅरेज केले त्यांनी, ज्यांनी लव्ह मॅरेज केले त्यांनी ऐका, शेवटी लव राहतंय का? फक्त मॅरेज असते. लव कधी निघून गेलं कधी कळलं नाही. जर प्रभूची इच्छा असेल तर 100% लव्ह मॅरेज करा. पण प्रभूची इच्छा नसेल तुमच्यासाठी लव्ह मॅरेज करायची तर लव्ह मॅरेज करू नका. माझ्यासाठी इच्छा नव्हती लव्ह मॅरेजची, मी अरेंज मॅरेज केले. बोला येशू मसीह की. देवाचं ऐका. परफेक्ट बरगडी परफेक्ट ठिकाणी फिट होईल, आणि परफेक्ट बरगडी परफेक्ट गोष्टी काम करील. तुम्हाला कळतंय की नाही? बोला येशू मसीह की. येशू मसीह की.
मग कुठं झुकलं पाहिजे? देवाच्या इच्छेसमोर झुकलं पाहिजे. तिसरी गोष्ट देवाच्या लोकांनो, देवाची इच्छा, परमेश्वर, देवाचा शब्द, त्याच्या समोरच नमन करायचं, बाकी कुठंच नमन करायचं नाही. प्रेज द लॉर्ड, हालेलुया, येशू मसीह की. जवान लोक खूपच स्तब्ध झालेत. प्रेषितांचे कृत्ये अध्याय क्रमांक 7 आणि वचन 51, 7:51. अहो, ताठ मानेच्या आणि हृदयाची व कानांची सुंतान झालेल्या लोकांनो, तुम्ही तर पवित्र आत्म्याला सर्वदा विरोध करता. जसे तुमचे पूर्वज तसेच तुम्हीही. ज्याचा पाठलाग तुमच्या पूर्वजांनी केला नाही असा संदेष्टामध्ये कोणी झाला का? ज्यांनी त्या नीतिमान पुरुषांच्या आगमनाविषयी पूर्वी सांगितले, त्यांना त्यांनी जीवे मारले, आणि आता त्याला धरून देणारे व जीवे मारणारे तुम्ही निघाला आहात. अहो, ताठ मानाच्या आणि हृदयाची व कानाची सुंता न झालेल्या लोकांनो, तुम्ही तर पवित्र आत्म्याने सर्वदा विरोध करता. जसे तुमचे पूर्वज तसेच तुम्हीही. स्तोफेनला पकडले, आणि स्तोफेनला पकडल्यानंतर हा स्तोफेन देवाच्या लोकांनो परमेश्वराचे चिन्ह चमत्कार करायचा. आजार त्याच्या प्रार्थनेने बरं व्हायचे, संदेश द्यायचा, अनेक लोक देवाकडे यायचे, देवाच्या सामर्थ्याने भरायचे. आणि देवाच्या लोकांनो असा संदेश द्यायचा की लोक येशूवरती विश्वास ठेवायचे, येशूला जीवन द्यायचे, चुकीच्या मार्गातून यायचे, येशूच्या अधीन व्हायचे, सैतानाचा विरोध करायचे, आणि सैतान त्यांच्यामधून पळून जायचा. अशी गोष्ट स्तोफेन करायचा. एकदा स्तोफेनला पकडलं या शास्त्री आणि पुरुषांनी, यहुदी लोकांनी, आणि त्याला खूप मारायचा प्रयत्न केला. त्यावेळेस त्याने संदेश दिला, आणि त्या संदेशामध्ये त्याचे हे शब्द आहेत, अहो ताठ मानेच्या. कसे माने होती त्यांची? ताटमान माहिती? तुमची ताटमान कधी झाली का? ताटमान म्हणजे देवाच्या लोकांनो हट्टी मान, अशीच करणार, इकडं पण नाही इकडं पण नाही, हट्ट, मला असंच उभं राहायचंय. गर्विष्ठ. लहान मुलं म्हणत नाही का, मला हे पाहिजे म्हणजे पाहिजे. अरे आपण म्हणतो नंतर घेऊ, मला पाहिजे सायकल, अरे पुढच्या बर्थडेला घेऊ, नाही. म्हणजे तो ऐकायच्या मनस्थितीतच नाहीये, समोरचा काय सांगन, फक्त त्याला जी गोष्ट पाहिजे ती पाहिजे म्हणजे पाहिजे. ते हट्टी लोक, असे ताट मानेचे. इथं हा स्तोफेन म्हणतोय, हृदयाची आणि कानांची सुंता न झालेल्या लोकांनो. तुमची सुंता झालेली आहे, पण हृदयाची झालेली नाही, कानांची झालेली नाहीये. ज्यावेळेस स्तोफेन शब्द बोलतोय की मला येशू उजव्या हाताला यहोवा परमेश्वरासमोर दिसतोय, तर बायबल सांगतं हे लोक देवाच्या लोकांनो दात खायला लागले. या गोष्टीतून एक गोष्ट सांगायची की स्तोफेनला हे लोक विरोध करत होते, आणि स्तोफेन त्यांना म्हणत होता की तुम्ही पवित्र आत्म्याचा विरोध करतात. कोणाचा विरोध करतात? पवित्र आत्म्याचा कधीच विरोध करायचा नाही. मी पहिल्यांदा सांगितलं सैतानाचा विरोध करा, आत्ता सांगतो पवित्र आत्म्याचा विरोध करू नका. येशूने सांगितलं की येशूबद्दल, देवाच्या शब्दाबद्दल जर तुम्ही बोलले त्या पापांची क्षमा होईल, पण पवित्र आत्म्यावर बोलले तर ती क्षमा होणार नाही. पवित्र आत्म्याच्या विरोधात जर बोलले त्या पापांची क्षमा होणार नाही. पवित्र आत्म्याच्या विरोधात कधीच बोलायचं नाही. पवित्र आत्म्याचं काम आहे तो पवित्र आत्मा करेल. पवित्र आत्म्याच्या विरोधात बोलल्यानंतर पवित्र आत्मा खिन्न होईल, काम करणार नाही त्या माणसाच्या जीवनामध्ये. म्हणून पवित्र आत्म्याच्या विरोधात कधीच बोलायचं नाही. कोणाच्या प्रेयरमध्ये हात हालतेत हालू द्या, कोणी पडलंय पडू द्या, काय करायचंय करू द्या पवित्र आत्म्याला. आपण त्याच्याशी काही इंटरफेअर करायचं नाही. बळच, काय लोकांना बळच असती सवय, आहे की नाही? तो पडला, ती पडली, त्याचे हात हालतेत, तो असा करतोय, तो तसा करतोय. जर तुम्हाला पवित्र आत्मा माहिती आहे, पवित्र आत्मा ही गोष्ट करतोय, तर आपण पवित्र आत्म्याच्या विरोधात कधीच बोलायचं नाही. कारण आपल्याला त्याचा अनुभवच नाहीये. ज्याला अनुभव आला असेल तो बोलल, किंवा काय होईल ते पवित्र आत्मा करील. जर आपल्याला अनुभव पाहिजे असेल तर आपण प्रार्थना केली पाहिजे, उपवास केले पाहिजे, देवाच्या सानिध्यात वाढलं पाहिजे, पवित्र आत्मा मागायला पाहिजे, पवित्र आत्म्याला तुम्ही पवित्र राहायला पाहिजे. पवित्र आत्म्याच्या कार्याच्या विरोधात बोलायचं नाही. आणि आणखी एक गोष्ट लक्षात ठेवा,
येशूने काय सांगितलंय? शत्रूवर प्रेम करा. कोणी तुमच्या एक गालावर मारली तर दुसरा गाल करा. आम्ही त्याच्या गालावर मारू. एक गालावर मारायच्या अगोदर त्याचा गाल लाल करू. बायकोच्या एक गालावर मारली, बायको नवऱ्याच्या 2 गालावरती मारून टाकेल. फुल भांडणं, एकदम शूटिंग करून टाकायला पाहिजे युट्यूबवर. मग शिव्या, मग एकदम वातावरण कडक, मग बोलणार नाही, मग एकदमच खतरनाक वातावरण होऊन जातंय. होतंय की नाही? तुमच्या जीवनात कधी झालं नसेल हे मला माहिती आहे. बरोबर आहे की नाही? कारण ही पवित्र देवाची मंडळी आहे. एक गालावर मारल्यावर दुसरा गाल त्याच्याकडे द्यायचा, याचा अर्थ तुम्हाला कळला का? विरोध करायचा नाही याचा अर्थ देवाच्या लोकांनो, हे शरीर आहे. हे शरीर एका गालावरती मारीन, दुसरा गाल मारीन, तिसऱ्या गालावरती मारील, ह्या बाजूनी मारून मारून किती मारीन? त्याला शरम वाटेल, तो रडायला सुरुवात करेल, माझं चुकलंय. पण ज्यावेळेस तुम्ही विरोध करताल तो आणखी 4 फटके जास्त मारेल. तुम्हाला कळतंय की नाही मला काय म्हणायचंय? तुम्ही कोणाला विरोध करताय? तुम्ही तुमच्या सैतानाला विरोध करायचं सांगितलंय. जे तुमचे लोक आहेत, जर प्रीतीने तुम्ही उभा राहिलेत त्यांच्या समोर आणि 2 फटके खाल्लेत त्यांच्यासाठी, ते सुधरतील, ते देवाजवळ येतील, बोलतील ह्या बाईमध्ये देवाचा आत्मा आहे. ही चर्चला जाते, मी पण चर्चला येतो. ही एक घटना आहे. एक बाई चर्चला यायची, तिचे मिस्टर खूप दारू प्यायचे, रोज मारायचे तिला, आणि त्यांची इच्छा होती हिने चर्चला जाऊ नये, पण ती प्रत्येक संडेला यायची. वर्षानुवर्ष ती मार खायची घरी गेल्यावर, पण चर्च सोडत नव्हती ती. तो बाबा एक दिवशी दारू न पिता घरी आला, तिचा नवरा, आणि रडायला लागला. बोलला, मी तुला एवढं मारतोय, तू चर्चला जायचं सोडत नाही, त्या चर्चमध्ये काय आहे असं मला यायचंय, तू मला कधीच विरोध केला नाही, तू मला सोडून गेली नाही, एवढं वर्ष मी तुला मारतोय तरी तू मला सोडून जात नाही. तो रडायला लागला. त्यांनी चर्चमध्ये आला, त्यांनी संदेश ऐकला, प्रभूचा स्वीकार केला की हा सत्य देव आहे. येशू तारण्यासाठी आलाय, वाचवण्यासाठी आलाय. त्याला समजलं, त्या घराचं ऑटोमॅटिक तारण झालं. नाही तर मग एक गाल पे मारो, दुसरा गाल पे उसके मारो. तुम्हाला कळतं की नाही येशूला काय सांगायचं याच्यामध्ये? समजलंय? नाही समजलं? विरोध सैतानाला करायचा आहे. कोणाला? सैतानाला विरोध करायचा आहे. पहिल्या 3 गोष्टी सैतानाला विरोध करायचा आहे. पवित्र आत्म्याला विरोध करायचा नाही, तुमच्या लोकांना तुम्ही विरोध करायचा नाहीये. 2 कोरिंथीकर याचा 13वा अध्याय 8वं वचन. कारण वचन खूप महत्वाचं आहे. सत्याविरुद्ध आम्हाला काही करता येत नाही. सत्याविरुद्ध आम्हाला काहीच करता येत नाही. आम्ही सत्याला विरोध करू शकत नाहीये. जे सत्य आहे त्याला आम्ही विरोध करू शकत नाही. आम्हाला सत्याविरुद्ध काहीच करता येत नाही, तर सत्यासाठी करता येते. सत्यासाठी आम्हाला करता येते. एकदा देवाच्या लोकांनो, येशूचा एक जवळचा शिष्य, येशूला 12 शिष्य होते, त्याच्यातला एक शिष्य होता, आणि तो शिष्य देवाच्या लोकांनो येशू जवळ राहायचा, पण येशूचे चमत्कार पाहायचा, येशूच्या सगळ्या गोष्टी ऐकायचा, पण त्याच्यामध्ये बदल झाला नव्हता. त्याच्यामध्ये काही बदल झालेला नव्हता, आणि त्याला पैशाची आमिष लागलेली होती. कळलं? पैशाची काय लागली होती? लोभ होता, त्याला आमिष लागलेली होती. त्या शिष्याचं नाव काय आहे? यहुदा इस्करस. ज्या वेळेस देवाच्या लोकांनो येशू बरोबर हा शिष्य आहे, येशूची मिनिस्ट्री पाहिली, सगळ्या गोष्टी पाहिल्यात, सत्या बरोबर तो राहिलाय, आणि देवाच्या लोकांनो हाच यहुदा इस्कर येशूपासून निघून गेलाय. येशूला माहिती आहे आम्हाला धरून देणार आहे. बायबल सांगतं येशूने जसं त्याला सांगितलं की याच्यातला 12 पैकी मला एक धरून देणार आहे, त्याला कळलं की मी धरून देणार आहे. त्या क्षणात देवाच्या लोकांना सैतान त्याच्यामध्ये शिरला, येशूला सोडलं, आणि तो याजकांकडे, त्या शास्त्र्यांकडे, पुरुषाकडे निघून गेला. पैसे घेतले. येशू जिथं प्रार्थना करत होता तिथं आला. येशू जवळ आला आणि येशूला चुंबन घ्यायला लागला. येशूने सांगितलं, तू मला धरून देणार आहेस का? एक निशाणी होती का हा येशू आहे, याचं मी चुंबन घेईल. म्हणजे देवाच्या लोकांनो, सत्याबरोबर राहून सुद्धा
देवाच्या लोकांनो, हा मनुष्य असत्याला विरोध करू शकला नाही. सत्याला त्याने विरोध केला, येशूला विरोध केलं. का विरोध केला? सत्य येशू आहे, मार्ग येशू आहे, जीवन येशू आहे. जर सत्याला त्याने विरोध केला, का विरोध केला देवाच्या लोकांना? पेत्राने येशूला 3 वेळेस नाकारलं, सत्याला 3 वेळेस नाकारलं पेत्राने. का सत्याचा विरोध केला त्यांनी? सत्याला विरोध करणारे लोक आहेत, सत्याला पकडून देणारे लोक आहेत, सत्याच्या विरोधात बोलणारे लोक आहेत. जर त्यांना सत्य कळलं असतं तर देवाच्या लोकांनो त्यांनी पश्चाताप केला असता, जसा पेत्राने केला. चूक झाली, सत्य कळलंय मी चुकीचं केलोय. ज्यावेळेस त्याला चुकीचं कळलंय की मी चूक केली, मी येशू विरुद्ध सत्याविरुद्ध बोललोय, पण त्याने पश्चाताप केला. जसा पश्चाताप केला तो येशूच्या बाजूने आला, येशू त्याच्या बाजूने आला. आणि जर येशू त्याच्या बाजूने, तर पश्चातापानंतर देवाच्या लोकांनो पेत्राने असत्याला विरोध केलाय आणि सत्य सांगल त्याच्याबरोबर तो चालायला लागलाय. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. सत्याला विरोध का करतं मनुष्य? कारण त्याला सत्य समजलं नाहीये. ज्या दिवशी सत्य समजेल की मी पापी आहे, मी चूक केली, मी वाईट गोष्टी केल्यात, मी असत्य आहे, मी चुकलोय, त्याच्या बरोबर सत्य येईल, म्हणजे येशू येईल. आणि जसं येशू त्याच्या बरोबर येईल, येशू त्याला त्या गोष्टीतून बाहेर काढील. आणि जसं त्याला येशू बाहेर काढील, तो कंटिन्यू त्याच्या जीवनामध्ये असत्याला विरोध करेल. मोशेला पण विरोध केला, मोशेने चमत्कार केले, काठी टाकली साप झाला. ते तंत्रिकांनी चमत्कार केले, त्यांनी विरोध केला. पण त्यांनी जे काठीचे साप बनवले, ते मोशेच्या काठीने सगळे गिळून घेतले. तुम्हाला कळतंय की नाही? ज्यावेळेस सत्य तुमच्या बरोबर आहे आणि तुम्ही सत्याबरोबर आहेत, तर तुम्ही असत्याला विरोध करताल. असत्य सैतान आहे, सत्य येशू आहे. आणि जर तुम्हाला येशू बरोबर चालायचंय देवाच्या लोकांनो, तर तुम्हाला सत्य कळलं पाहिजे. या जगामध्ये सत्य काय आहे? हे जगातले सगळे लोक, नोहाची फॅमिली आहे, हे सत्य त्यांना कळलंच नाही, म्हणून ते एकमेकाबरोबर विरोध करतात. आणि जर त्या दिवशी त्यांना कळलं की ही नोहाची फॅमिली, हे जगातले सगळे लोक नोहाची फॅमिली, सत्य त्यांना समजेन, सत्य त्यांच्या बाजूने येईल, असत्याला सगळे जग विरोध करायला सुरुवात करेल. ही सावली माझी पडली. सावली पडली का इथं? कुठं पडली सावली? दिसते? अरे इकडून लाईट, इकडं सावली पडली, इथे सावली पडली. नीट आहे का? ही सावली कोणाची आहे? माझी. ह्या सावलीलाच देवाच्या लोकांनो मी विरोध करायला लागलो. ही सत्य आहे की ही माझीच सावली आहे, आणि ह्या सावलीलाच मी विरोध करतोय. येशूने तुम्हाला आणि मला बनवलंय. येशूची प्रतिमा तुम्ही आणि मी आहे, आणि प्रतिमा येशूलाच विरोध करती, सत्याला विरोध करती. नहीं समझ में आया तुमको? येशूची प्रतिमा कोण आहे? तुम्ही आणि मी. देवासारखे तुम्ही आणि मी दिसतो. म्हणजे देवाची काय प्रतिमा? आपण सावली आहेत, सावली. आता या सावलीने विरोध करायला पाहिजे का? ही सावली विरोध करू शकते का? अहो, ही सावली मला विरोध करू शकते का? नाही, ही सावली विरोध करू शकत नाही. आणि तुम्ही आणि मी देवाची प्रतिमा असताना तुम्ही असत्याला विरोध केला पाहिजे, सत्याला विरोध केला नाही पाहिजे. मग तुम्ही सत्याला विरोध का करता? सत्याला विरोध का करता? तुमची सावली तुम्हाला विरोध करू शकत नाही. तुम्ही येशूची सावली आहे, त्याची प्रतिमा आहे. मग तुम्ही येशूला, सत्याला विरोध का करता? तुम्ही असत्याला विरोध करताल, त्यावेळेस सत्य तुमच्या बरोबर चालेल आणि तुम्ही सत्याबरोबर चालताल. 3 गोष्टीवरती आज मनन करूया आपण, 5 गोष्टीवरती. पहिली गोष्ट, सैतानाला अडवायचंय. काय करायचंय? सैतानाला
अडवायचंय. आणि सैतानाला अडवायचंय. कसं अडवायचंय? येशूने जसं अडवलं, जी गरज होती देवाच्या लोकांनो, भाकरीची गरज, सैतान म्हणत होतं तुला भूक लागली, धोंड्याच्या भाकरी कर, ती सैतानाच्या शब्दाने नाही करायची, पित्याच्या येशूच्या शब्दाने आपल्या जीवनातली गरज कंप्लीट करायची, सत्याच्या मार्गात राहून, येशूच्या वचनात राहून. दुसरी गोष्ट देवाच्या लोकांनो, सैतानाचे शब्द जीवन जगत असताना सेव्ह करायचे नाहीत. देवाचं वचन आपल्या जीवनामध्ये सेव्ह करायचंय. तुम्ही कधीच पवित्रतेतून खाली पडणार नाहीत. तुम्ही कधीच पाण्यात बुडणार नाहीत. तुमचं जीवन कधीच नष्ट होणार नाही. कारण देवाच्या लोकांना तुम्ही देवाचे शब्द सेव्ह केलेले आहेत. तिसरी गोष्ट देवाच्या लोकांनो, देवासमोर झुकायचंय, निर्माणकर्त्यासमोर झुकायचंय. निर्मिती तुमच्या समोर ऑटोमॅटिक झुकली जाईल. चौथी, पवित्र आत्म्याला विरोध करायचा नाही. पाचवी, जे आपले लोक आहेत, जे प्रीतीने भरलेले आहेत, त्यांनी एक गोष्ट मागितली, दुसरी गोष्ट त्यांच्या समोर पुढं करा. एक गालावर मारला, दुसरा गाल करा. आपले लोक आहेत ते, जवळचे लोक आहेत, देवाचे लोक आहेत ते. आणि सहावी गोष्ट देवाच्या लोकांनो, सत्याला विरोध करायचा नाही. असत्याला विरोध करायचा आहे. सत्य तुमच्या बाजूने उभा राहील, असत्य ऑटोमॅटिक निघून जाईल. प्रेज द लॉर्ड. आपण आपल्या पायावरती उभं राहू आणि प्रार्थना करूया.